नमस्कार मैत्रिणींनो, उन्हामुळे चेहरा काळवंडला आहे का किंवा चेहऱ्यावर टॅनिंग आणि डाग पडले आहेत का? तर आज मी तुमच्यासाठी एक असाच सोपा घरगुती उपाय घेऊन आली आहे, जो पहिल्याच वापरात तुमचा चेहरा उजळवण्यास व टॅनिंग दूर करण्यास मदत करेल. तर व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेमेडी पाहूया. चला तर फेस पॅक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. तांदळाचे पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच राईस फ्लावर. चुटकीभर हळद घेतलेली आहे आणि एक पिकलेलं चांगलं स्वच्छ धुवून टोमॅटो घ्यायचा आहे. चला तर या तिन्ही इन्ग्रेडियंट्स वापरून फेस पॅक कसा बनवायचा ते पाहूया. सर्वात पहिल्यांदा 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तुमच्या फेसच्या अकॉर्डिंग क्वांटिटी कमी जास्त करू शकता. तांदळाचे पीठ आपल्या चेहऱ्याला एक्सफोलिएट करते आणि नैसर्गिक चमक द्यायला मदत करते आणि नॅचरली स्क्रब देखील आपल्या चेहऱ्याला होतो. त्यामुळे डेड स्किन सेल्स निघून जायला मदत होते. त्यामुळे इथं आपण तांदळाचे पीठ वापरले आहे. यानंतर 1 चुटकी हळद वापरायची आहे. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपलला येऊन देत नाहीत आणि एक नैसर्गिक ग्लो आपल्या चेहऱ्यामध्ये ॲड करतात. हळद वापरताना किचनमधली हळद घ्यायची नाही. शक्यतो आंबे हळद किंवा व्हाईट टर्मरिक घ्या. चेहऱ्यासाठी खूप छान असते आणि त्याचे खूप छान बेनिफिट्स आपल्याला भेटतात. यानंतर टोमॅटो घ्यायचा आहे. असा मधून भाग कापून घ्यायचा आहे आणि याचा रस यामध्ये काढून घ्यायचा आहे. इथे आपण टोमॅटोचा रस काढून घेतलेला आहे. टोमॅटोचा रस नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून काम करते. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होण्यास मदत होते आणि एक नॅचरल शाईन आपल्या चेहऱ्याला मध्ये ॲड होते. हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. हे तिन्ही घटक आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. आपल्या चेहऱ्यामध्ये ग्लो द्यायला, टॅनिंग दूर करायला, चेहऱ्यावर काळे डाग असतील तर ते दूर करायला मदत करतात. हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स आपल्या घरचे आहेत, त्यामुळे यांचा कोणताही साईड इफेक्ट नाही. हे पहा, मी चांगलं मिक्स केलेलं आहे. एक चांगली स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपला चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर हातापायाला टॅनिंग झालं असेल तरी तुम्ही हा पॅक अप्लाय करू शकता. टॅनिंग पूर्ण रिमूव्ह होऊन जाते. हा पॅक व्यवस्थित आपल्या चेहऱ्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. डोळ्याच्या आजूबाजूची स्किन फक्त सोडायची आहे. इक्वली आपल्या चेहऱ्याला अप्लाय करायचं आहे. 2 ते 3 मिनटं हलक्या हाताने मसाज करायचे आहे, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स निघून जातील आणि चेहरा आपला ग्लो करेल. एकदम हलक्या हाताने मसाज करायचे आहे. हे पहा, आणि 15 ते 20 मिनटं याला असंच राहून द्यायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर थंड पाण्याने चेहरा आपला धुवून घ्यायचा आहे. हे पहा, 15 ते 20 मिनटानंतर मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. किती छान ग्लो आलेला आहे पहा. आपल्या चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स, टॅनिंग पूर्ण निघून जाते आणि चेहऱ्याला एक स्मूथ टेक्स्चर येते आणि चेहरा आपला ग्लो करतो. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2दा हा उपाय ट्राय करायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच होम रेमेडीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नंतर भेटूया अशाच नवनवीन रेमेडीसोबत. धन्यवाद.